त्या टोळीचा प्रमुख कोण आणि त्या टोळीचा मालक कोण आणि टोळी चालवत होता कोण हे सगळं आयोनी सगळं पुढं सिद्ध केलेलं आहे. तेच खरं आहे, त्याचे सगळे पुरावे आहेत आणि ते वेळोवेळी न्याय सहभागी आहेत असं त्या जॉबमध्ये करण्यात आलं. तर मास्टरमाइंड या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत कोण मला नाही, मुख्य आरोपी आणि जे मास्टर माइंड आहे ते सगळं पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. तपासातून ते पुढं आलेलं आहे. कारण तपास नेमणं आणि तपास पूर्ण होणं ह्याच्यामध्ये फरक असतो. ज्यावेळेस तपासी अधिकारी येतात त्यावेळेस माहीत नसतं झालेलं प्रकरण काय आहे, परंतु ज्यावेळेस चार्जशीट दाखल केलं त्याच वेळेस मुख्य आरोपी कोण आहे, 2 नंबरचा आरोपी कोण आहे, 1 ते 7 आरोपी कोण आहेत हे जी टीम होती CID SITची त्यांनी सगळं चार्जशीट हे न्यायालयात दिलेलं आहे आणि त्याप्रमाणेच ही सगळी कार्यवाही चालू आहे. गुन्हेगारीचा जो प्रमुख आहे तो सुदर्शन भोले आहे असं मान्य कोर्टाचं म्हणणं. आता त्या सगळ्या गोष्टी खरंच मला म्हणजे मी बोलणं अपेक्षित नाही. मला स्वतःकडून हे न्यायालयाचे विषय आहेत सगळे, परंतु त्या टोळीचा प्रमुख कोण आणि त्या टोळीचा मालक कोण आणि टोळी चालवत होता कोण हे सगळं आयोनी सगळं पुढं सिद्ध केलेलं आहे. तेच खरं आहे, त्याचे सगळे पुरावे आहेत आणि ते वेळोवेळी न्यायालयाला ते सादर करतील. ओके.